गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल, शिकत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11th कॉमर्स या क्लाससाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवर चालू आहे आणि आपण या ठिकाणी शिकत आहोत जर्नलचे बरेच प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो आपण सॉल्व करून घेतलेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण जर्नलचा सॉल्व करणार आहोत. कारण ट्रान्झॅक्शन इथं जर बघितलं तर फुल सेटलमेंटचा ट्रान्झॅक्शन आलेला आहे. फुल सेटलमेंटचा ट्रान्झॅक्शन किंवा लॉसचा ट्रान्झॅक्शन, लॉस बाय थेफ्ट वगैरे दिलेलं आहे बघा. तर हे ट्रान्झॅक्शन याच्या एंट्री आज आपण पहिल्यांदा आपण या ठिकाणी करत आहोत. तर प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण ट्रान्झॅक्शनवरून जर्नल एंट्री कशा प्रकारे करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये शेअर करा, म्हणजे मी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला तुमचे डाऊट सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम आपण सोडूया. प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, जर्नलाइज दी फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन दी बुक्स ऑफ संकल्प जनरल स्टोअर्स. जुलै 2025ची डेट दिली. तर जी डेट दिली आपण ती अगोदर डेट कॉलममध्ये रेकॉर्ड करतो. मग डेट कॉलममध्ये लिहा जुलै 2025 आणि 1 तारीख. मग 1 तारखेचा ट्रान्झॅक्शन तो कॉमन आहे, बिझनेस स्टार्ट करतो आपण आणि असे भरपूर एंट्री आपल्या झालेले आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000, स्टॉक ₹50,000, कम्प्युटर ₹50,000. बिझनेस सुरू करताना कॅश आणलेली आहे, तर कॅश तुमच्याकडे आली तर या एंट्रीमध्ये आपण कॅश अकाउंट डेबिटला घेतो आणि बिझनेस सुरू करण्यासाठी ओनर जे कॅश आणतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो, कॅपिटल आपण क्रेडिटला घेतो. परंतु कॅश सोबत जर असेट्स वापरलेले असतील, स्टॉक आणि कम्प्युटर असेट्स आहे, तर कॅश सोबत ज्या ज्या असेट्सचा वापर झालेला असेल बिझनेस सुरू करण्यासाठी त्या असेट सुद्धा आपण डेबिटलाच लिहितो. लायबिलिटीचा वापर केला तर आपण क्रेडिटला लिहितो. तर आपण एंट्री करणार कॅश अकाउंट डेबिट. मग कॅशची अमाऊंट किती आहे? 1,00,000. मग कॅश समोर डेबिटला लिहा 1,00,000. आता याच्यासोबत दोन असेट यूज केलेले आहेत, स्टॉक आणि कम्प्युटर. तर बिझनेस सुरू करण्यासाठी ज्या असेट वापरल्या जातात त्या सुद्धा आपण डेबिटलाच लिहितो. मग स्टॉक अकाउंट डेबिट. मग स्टॉकची अमाऊंट बघा किती? 50,000. मग स्टॉक लिहा 50,000. आणि अजून एक आहे कम्प्युटर. मग कम्प्युटरसुद्धा डेबिटलाच घ्या. कम्प्युटर अकाउंट डेबिट किती? 50,000. आणि आपण या बिझनेससाठी जी कॅश आणतो त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. कॅपिटल अकाउंट आपण क्रेडिटला घेतो. टू कॅपिटल अकाउंट. आणि याचं एकापेक्षा जास्त डेबिट आले म्हणजे ही झाली आपली कंबाईन एंट्री. आता क्रेडिटला कॅपिटल आलं, डेबिटची टोटल करायची 1,00,000 आणि 50 म्हणजे किती झाले? 2,00,000. डेबिट आणि क्रेडिटची टोटल इक्वल आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. नॅरेशन बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश कॉमा स्टॉक अँड कम्प्युटर. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कॅश, स्टॉक आणि कम्प्युटर यांचा वापर केला आहे. 4 तारखेचं ट्रान्झॅक्शन. डेट कॉलममध्ये लिहा 4 तारीख. 4 तारखेचं ट्रान्झॅक्शन वाचा आणि काय बघा, परचेस गुड्स फ्रॉम करीना ऑन क्रेडिट. क्रेडिटवर खरेदी केला आहे 10,000ला आणि 5% ट्रेड डिस्काउंट आहे. ट्रेड डिस्काउंटचा प्रॉब्लेम आपला झालेला आहे. तर ट्रेड डिस्काउंट आपण फक्त वजा करतो, ते सेपरेट एंट्रीमध्ये दाखवत नाही. सेपरेट एंट्रीमध्ये आपण कॅश डिस्काउंट दाखवतो. मग परचेस केल्यामुळे कॅश येणार का जाणार. मग कॅश अकाउंट क्रेडिटला, परचेस अकाउंट डेबिटला. मग आपण लिहिणार परचेसच्या एंट्रीमध्ये परचेस अकाउंट डेबिटला लिहितो आपण. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री झाली पाहिजे. परंतु व्यवहार उधारीवर झालेला आहे, तर कॅश ऐवजी व्यक्तीचं नाव. कुणाला विकलं? कुणाकडून खरेदी केलं? करीनाकडून. मग टू करीना अकाउंट. टू करीना अकाउंट. आता फक्त इथं ट्रेड डिस्काउंट सांगितला म्हणून तुम्ही 10,000 अमाऊंट रेकॉर्ड करू नका. ट्रेड डिस्काउंट सांगितला नसता तर डायरेक्ट 10,000 रेकॉर्ड केले असते. आता ट्रेड डिस्काउंट सांगितला तर डिस्काउंट वजा करून रेकॉर्ड करा. मग अमाऊंट किती? 10,000. याच्यातून डिस्काउंट वजा किती करायचा? 5%. मग तुम्हाला माहिती 1 झिरो कट केला तर 10% म्हणजे 10% येतात 1,000. 1,000चे निम्मे 5%, 500. किंवा 2 झिरो कट करा, 2 झिरो कट केले तर 100. 100 गुणिले 5, 500 म्हणजे 5% डिस्काउंट येतो 500. आणि 500 वजा करा, शिल्लक राहिले किती? 9,500. डिस्काउंट वजा करून जी अमाऊंट राहणार ती रेकॉर्ड करायची. मग ट्रेड डिस्काउंट 5% वजा करा आणि आता अमाऊंट शिल्लक राहिली 9,500.
मग 10,000 ऐवजी डिस्काउंट वजा करून अमाऊंट रेकॉर्ड करायची 9,500. नॅरेशन बिंग परचेज गुड्स उधारीवर खरेदी केलेले ऑन क्रेडिट ॲट डिस्काउंटवर 5% ट्रेड डिस्काउंट. तर या पद्धतीने डिस्काउंटची एंट्री करा विद्यार्थी मित्रांनो. डिस्काउंट वजा करून अमाऊंट रेकॉर्ड करायची. डिस्काउंट एंट्रीमध्ये सेपरेट दाखवायचा नाही. कोणतंही डिस्काउंट? ट्रेड डिस्काउंट. थेरी लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे आपण इरेज करून घेऊ, जे मी तुम्हाला दाखवलं होतं कसं आलं. पुढचं ट्रान्झॅक्शन 10 तारीख. मग 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन लिहा विद्यार्थी मित्रांनो. 10 तारखेला बघा, सोल्ड गुड्स टू प्रियांका. प्रियांकाला गुड्स विकले आपण 20,000चे ॲट ट्रेड डिस्काउंट 10%. डिस्काउंट सांगितलं, कोणता? ट्रेड डिस्काउंट. फक्त वजा करायचं बस. मग सोल्ड गुड्स, सोल्ड केल्यामुळे वस्तू येतात, कॅश येणार का जाणार? सेल केल्यामुळे कॅश येणार, म्हणजे सेलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश अकाउंट डेबिट, परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिटला जाते. मग सेल्समध्ये कॅश अकाउंट डेबिट आणि सेल्स अकाउंट क्रेडिट. परंतु व्यवहार कसा आहे काहीच सांगितलं नाही. तर व्यक्तीला विकलेला आहे तर व्यवहार व्यक्तीचा उल्लेख केलेला असेल तर व्यवहार उधारीवरच असेल. मग सेल कॅश ऐवजी आपण कोणता अकाउंट वापरणार? प्रियांका अकाउंट. मग सेल केल्यामुळे कॅश येणार, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, कॅश ऐवजी प्रियांका अकाउंट. मग 10 तारखेला लिहा प्रियांका अकाउंट डेबिट. कॅश ऐवजी व्यक्तीचं नाव, कारण व्यवहार उधारीवर आहे. 2 वस्तू सेल्स केल्या म्हणून सेल्स अकाउंट, आणि असेटचा उल्लेख असता तर असेट अकाउंट दिलं असतं पण. 2 सेल्स अकाउंट. मग प्रियांका अकाउंट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री झाली 20,000. परंतु डिस्काउंट सांगितला 10%. ट्रेड डिस्काउंट सांगितला तर आपण वजा करतो. मग 20,000 मधून किती वजा करायची? आता डिस्काउंट सवलत आहे 10%. 10% म्हणजे 1 0 कट करा. 1 0 कट म्हणजे किती? 2,000. 2,000 वजा केले तर शिल्लक किती राहिले? 18,000. अमाऊंट रेकॉर्ड करताना 18,000च रेकॉर्ड करायची, म्हणजे ट्रेड डिस्काउंट वजा करून रेकॉर्ड करायचा. मग अमाऊंट 20,000 नाही तर किती रेकॉर्ड करायची? 18,000. की प्रियांकाला आपण 18,000च्या वस्तू उधारीवर विकल्या. मग नॅरेशन लिहा बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट ॲट किती %? 10% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट. तर डिस्काउंटच्या एंट्र्या फक्त ट्रेड डिस्काउंट सांगितलं तर अमाऊंट वजा करायची. डिस्काउंट सेपरेट एंट्रीमध्ये दाखवायचा नाही. डिस्काउंट सेपरेट एंट्रीमध्ये फक्त कॅश डिस्काउंट दाखवतात, ट्रेड डिस्काउंट दाखवत नाही. झालं. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन 13 तारीख. पेड इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया ₹50,000. पेड म्हणजे देणे. कॅश दिली कुठं? स्टेट बँकेमध्ये 50,000, म्हणजे कॅश भरली आपण बँकेमध्ये. मग कॅश आली का गेली? कॅश गेली. कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि बँक अकाउंट डेबिटला. मग कोणती बँक आहे? बँकेचं नाव दिलं. नाव लिहा स्टेट बँक ऑफ इंडिया. 13 तारीख लिहा स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू आपली कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला. टू कॅश अकाउंट किती? 50,000. मग डेबिटला लिहा 50,000, क्रेडिटला लिहा 50,000. नॅरेशन बँकेमध्ये पेड करत नाही आपण, डिपॉझिट करतो म्हणून डिपॉझिट शब्द वापरा. बिंग डिपॉझिटेड इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया. शॉर्टमध्ये लिहितोय मी SBI. डिपॉझिटेड इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया. किती तारखेचा व्यवहार झाला? 13. आता 15 तारखेचा व्यवहार, आणि 15 तारखेचा ट्रान्झॅक्शन आपण थोडी जागा ॲडजस्ट करू. नवीन ट्रान्झॅक्शन जो आज आपण पहिल्यांदा घेत आहोत. तर ट्रान्झॅक्शन बघा विद्यार्थी मित्रांनो. ट्रान्झॅक्शन काय आहे बघा. गुड्स वर्थ ₹2,000 2,000 लॉस्ट बाय थेफ्ट. लॉस्ट म्हणजे नुकसान. मग लॉस्ट झालं बाय थेफ्ट. मग थेफ्ट म्हणजे चोरी. मग आपल्या 2,000च्या वस्तू चोरी झाल्या विद्यार्थी मित्रांनो. आपण बिझनेस आहोत, मग बिझनेसमध्ये 2,000च्या वस्तू चोरी झाल्या किंवा काही वेळेस आग लागते, आगीमुळे खराब होतात. तर या वेळेस एंट्री काय करायची? तर जेव्हा जेव्हा तुमचा माल खराब होतो, माल चोरीला जातो, माल हरवतो, तेव्हा आपल्या बिझनेसचा काय होतो? लॉस होतो. म्हणून तुम्हाला लॉसची एंट्री करायची. जेव्हा जेव्हा लॉस होणार तेव्हा अशी वस्तू चोरीला जाणार, वस्तू हरवणार किंवा वस्तूला आग लागणार, तेव्हा आपल्या बिझनेसचा काय होणार? लॉस होणार. म्हणून तुम्हाला लॉस दाखवायचं आहे. मग लॉस कशामुळे झाला? फायर असेल तर फायर, चोरी झाले तर थेफ्ट. मग आपला लॉस झाला. नॉमिनल अकाउंटचा नियम तुम्हाला माहिती आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिटला आपण लॉस लिहितो.
मग लॉस झाला तर डेबिटला लॉस दाखवायचा. मग लॉस बाय काय थेफ्ट, फायर असेल तर लॉस बाय फायर. तर एंट्री काय करणार, लॉस जो झाला तो लॉस डेबिटला दाखवायचा. लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट. किती लॉस झाला, 2000. जो पण लॉस होईल तो लॉस डेबिटला दाखवा. मग ज्या कारणामुळे झाला तो लॉस बाय थेफ्ट असेल तर लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय फायर असेल तर लॉस बाय फायर. या पद्धतीने तुम्ही लॉस डेबिटला दाखवा, म्हणजे लॉस आपण डेबिटला दाखवणार. त्याच्यानंतर क्रेडिटला काय, तर क्रेडिटला तुम्ही एकतर परचेस अकाउंट वापरा शब्द, किंवा तुम्ही गुड्स लॉस्ट अकाउंट असं पण लिहू शकता की गुड्स आपले लॉस झालेले आहे. टू गुड्स लॉस्ट अकाउंट 2000. नॅरेशन बिंग, ट्रान्झॅक्शन बघायचं, नॅरेशन तयार करायचं. बिंग लॉस बाय थेफ्ट, गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. झाली विद्यार्थी मित्रांनो एंट्री. नवीन एंट्री आज पहिल्यांदा आपण या ठिकाणी केली. एंट्री परत सांगतो कशी करायची. वस्तू आगीमुळे खराब झाल्या किंवा वस्तू चोरीला गेल्या किंवा वस्तू हरवल्या तर आपला लॉस होतो, लॉस दाखवायचा. मग लॉस दाखवायचा डेबिटला. लॉस बाय जो कारण असेल तो, लॉस बाय थेफ्ट असेल तर थेफ्ट, लॉस बाय फायर असेल तर फायर. मग लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट, जो लॉस असेल तो डेबिटला दाखवा. आणि याच्यामुळे आपल्या वस्तू काय झाल्या, कमी झाल्या. मग वस्तू कमी झाल्या तर त्या वस्तू कमी क्रेडिटला दाखवायच्या. टू गुड्स लॉस्ट अकाउंट किंवा परचेस अकाउंट पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात की तुमचा परचेसमधून माल कमी होणार, कारण वस्तू खराब झाल्या किंवा वस्तू चोरीला गेल्या तर तुमचा वस्तूचा स्टॉक काय होणार, कमी होणार, म्हणून तुमचे परचेस कमी होणार, म्हणून इथं परचेस पण लिहू शकतात. किंवा गुड्स लॉस्ट झाले, गुड्स कमी झाले म्हणून गुड्स क्रेडिटला दाखवा. मग जो लॉस झाला तो लॉस डेबिटला दाखवा आणि वस्तू कमी झाल्या त्या क्रेडिटला दाखवा. गुड्स लॉस्ट अकाउंट किंवा परचेस अकाउंट. पुढचं ट्रान्झॅक्शन 18 तारीख. मग 18 तारीख इथे लिहा. पेड फॉर रेंट ₹4000. पेड म्हणजे देणे, रेंट दिलं, रेंट दिल्यामुळे कॅश गेली, कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट आणि रेंट अकाउंट डेबिट. मग एंट्री लिहा. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रेंटमुळे आपली कॅश गेली, किती आहे 4000. मग डेबिटला लिहा 4000, क्रेडिटला लिहा 4000. बिंग रेंट पेड. नॅरेशन लिहा बिंग रेंट पेड. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 20 तारीख. हा सुद्धा एक नवीन ट्रान्झॅक्शन या ठिकाणी शिकत आहोत. 20 तारीख. रिसिव्ड कॅश. रिसिव्ड म्हणजे मिळणे, पेड म्हणजे देणे, रिसिव्ड म्हणजे मिळाली. मग आता मिळाली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. ऑफ ₹17,500. किती कॅश मिळाली, 17,500 म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला आलं पाहिजे. फ्रॉम प्रियंका. प्रियंकाकडून मिळाली म्हणजे प्रियंका अकाउंट जाणार क्रेडिटला. मग कॅश अकाउंट डेबिट टू प्रियंका अकाउंट ही एंट्री होणार. परंतु पुढे काय सांगितलं बघा, जर सांगितलं नसतं तर आपण एंट्री काय केली असती, कॅश अकाउंट डेबिट टू प्रियंका अकाउंट एवढीच एंट्री केली असती. परंतु पुढे काय सांगितलं बघा, इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. प्रियंकाचं कडून आपल्याला कॅश मिळाली आणि तिथून आपण त्याचं अकाउंट काय केलं, सेटलमेंट करून टाकलं, क्लोज करून टाकलं. म्हणजे आता प्रियंकाकडून काही कॅश आपल्याला मिळणार नाही, अकाउंट सेटल झालं. असं अकाउंट सेटलमेंटचं ट्रान्झॅक्शन जर सांगितलं तर ज्या व्यक्तीचं अकाउंट सेटल तुम्ही करताय त्या व्यक्तीकडून आपल्याला किती कॅश घ्यायची होती त्याच्यासाठी त्याचं ट्रान्झॅक्शन बघायचं. मग प्रियंकाचं ट्रान्झॅक्शन, मागचं ट्रान्झॅक्शन बघा 10 तारखेचं. वस्तू विकल्या होत्या 20,000वर 10% डिस्काउंट. मग 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघा. प्रियंकाला वस्तू विकल्या आपण 18,000च्या, म्हणजे प्रियंकाकडून आपल्याला उधारीवर वस्तू विकल्या होत्या 18,000 रुपये घ्यायचे. प्रियंकाकडून आपल्याला 18,000 घ्यायचे, परंतु आता प्रियंकाने आपल्याला 17,500 दिले. प्रियंकाने किती दिले, 17,500. घ्यायचे किती होते, 18,000. मला सांगा, तुम्हाला घ्यायचे 18,000 पण दिले तिने किती, 17,500 दिले. म्हणजे किती कमी दिले, 500 रुपये कमी दिले. म्हणजे 500 रुपये कमी दिले तो आहे तुमचा डिस्काउंट. तो काय आहे, डिस्काउंट. मग मला सांगा 500 रुपये तिने कमी दिले म्हणजे आपला काय झाला, लॉस झाला. मग डिस्काउंटमुळे जर तुमचा लॉस झाला तर तो डिस्काउंट डेबिटला दाखवायचा आणि डिस्काउंटमुळे तुमचा जर प्रॉफिट झाला तर तो डिस्काउंट क्रेडिटला दाखवायचा. याला म्हणतात कॅश डिस्काउंट. मग कॅश डिस्काउंट आपण डेबिटला कोणता दाखवतो, डिस्काउंट अलाउड. ज्या ज्या वेळेस तुम्ही डिस्काउंट डेबिटला लिहिणार तेव्हा डिस्काउंट अलाउड शब्द लिहायचा आणि क्रेडिटला लिहिलं तर डिस्काउंट रिसिव्ड शब्द लिहायचा. लॉस झाला तर डिस्काउंट अलाउड. मग आपला लॉसच झाला ना, 18,000 घ्यायचे होते, दिले 500च, दिले 17,500 म्हणजे 500 रुपये लॉस झाला. तर लॉस म्हणजे डिस्काउंट अलाउड, तो डिस्काउंट अलाउड तुम्ही डेबिटला दाखवा. तर आपल्याला कॅश मिळाली म्हणजे एंट्री होणार कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट.
आता टू प्रियंका आपण लिहिलं असतं, परंतु सेटल केल्यामुळे आपल्याला समजलं 500 रुपये कमी मिळाले, 500 रुपये डिस्काउंट आहे, मग 500 रुपये डिस्काउंट आपला लॉस झालेला आहे, तर लॉस झाला तर तो डिस्काउंट डेबिटला दाखवा, आणि डेबिटला दाखवताना लिहा डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू प्रियंका. कुणाकडून मिळालं? टू प्रियंका अकाउंट. या पद्धतीने एंट्री होणार अकाउंट सेटलमेंटची. अकाउंट सेटलमेंट जर नसतं तर आपली एंट्री फक्त एवढीच झाली असती, कॅश अकाउंट डेबिट टू प्रियंका अकाउंट. अकाउंट सेटल करताय तर मागचं ट्रान्झॅक्शन बघायचं. प्रियंकाकडून 18,000 घ्यायचे होते, प्रियंकाने 17,500 दिले, 500 रुपये काय झाला? डिस्काउंट झाला. 500 रुपये कमी दिले म्हणजे डिस्काउंट, मग तो तिला फायदा झाला, आपल्याला नाही झाला, आपल्याला लॉस झाला. मग आपल्याला लॉस झाला डिस्काउंटमुळे तर आपण डेबिटला लिहिणार डिस्काउंट अलाउड. आपल्याला फायदा झाला डिस्काउंटमुळे तर आपण क्रेडिटला लिहिणार डिस्काउंट रिसिव्ड. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, डिस्काउंटमुळे लॉस झाला तर डिस्काउंट अलाउड लिहायचं डेबिटला, डिस्काउंटमुळे प्रॉफिट झाला तर डिस्काउंट रिसिव्ड लिहायचं क्रेडिटला. तर आपण लॉस झाला म्हणून डिस्काउंट अलाउड डेबिटला. आता अमाऊंट लिहा, हे मी इरेज करतो, तुम्हाला समजण्यासाठी दाखवलं होतं. तर आता अमाऊंट कशा लिहायच्या? तर कॅश किती मिळाली? 17,500. डिस्काउंट किती दिला? 500. आणि टोटल प्रियंकाकडून घ्यायचे किती होते? 18,000. या पद्धतीने तुम्ही अमाऊंट लिहिणार. कॅश जेवढी मिळाली तेवढी कॅश समोर लिहा, डिस्काउंट समोर 500 डिस्काउंट. नॅरेशन बिंग कॅश रिसिव्ड फ्रॉम कुणाकडून मिळाली? प्रियंका. फ्रॉम प्रियंका अँड डिस्काउंट अलाउड. ती कॅश मिळाली तेव्हा, जेव्हा कॅश मिळाली तेव्हा आपण तिला काय दिलं? डिस्काउंट दिलं 500 रुपये, डिस्काउंट अलाउड. तुम्ही जर डिस्काउंट दिला तर तो डिस्काउंट अलाउड आहे. आपल्याला जर डिस्काउंट मिळाला तर तो डिस्काउंट रिसिव्ड आहे. डिस्काउंट जर दिला तर तो डेबिटला लिहायचा डिस्काउंट अलाउड नावाने, आणि डिस्काउंट जर मिळाला तर तो क्रेडिटला लिहायचा डिस्काउंट रिसिव्ड. आता आपण डिस्काउंट दिला होता तिला म्हणून आपण डेबिटला लिहिलं डिस्काउंट अलाउड. जर तिच्याकडून डिस्काउंट मिळाला असता तर आपण इथं लिहिलं असतं क्रेडिटला डिस्काउंट रिसिव्ड. तर या पद्धतीने अकाउंट सेटल करा. शेवटचं ट्रान्झॅक्शन 25 तारीख. मग 25 तारीख बघा, पेड म्हणजे देणे. कशासाठी दिले? स्टेशनरी परचेस करण्यासाठी 8,000 रुपये. पेड केल्यामुळे कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, आणि कशामुळे कॅश गेली? स्टेशनरीमुळे. मग स्टेशनरी अकाउंट डेबिटला. मग एंट्री लिहा स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश आपली जाणार टू कॅश अकाउंट. किती आहे बघा? 8,000. नॅरेशन बिंग पेड फॉर स्टेशनरी. पेड फॉर स्टेशनरीसाठी आपण पेड केले. एंट्र्या संपल्या, टोटल करा. मग टोटल इथं आपण करून ठेवू विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही करा चेक. मी डायरेक्ट अमाऊंट लिहितो 3,09,500. तुम्ही त्याची टोटल करा 3,09,500. या पद्धतीने आपण सगळ्या एंट्र्या सोडवल्या. 2 नवीन ट्रान्झॅक्शन आले होते लॉसचा. वस्तूचा जर लॉस झाला तर तो लॉस डेबिटला दाखवा, लॉस बाय जे कारण असेल ते. आगीमुळे झाला तर लॉस बाय फायर, चोरीमुळे झाला तर लॉस बाय थेफ्ट अकाउंट, आणि त्याच्यामुळे वस्तू कमी होणार म्हणून क्रेडिटला फक्त एवढंच लिहायचं टू गुड्स लॉस्ट अकाउंट, किंवा त्याच्याऐवजी परचेस अकाउंट लिहिलं तरी चालेल. आणि अजून एक अकाउंट सेटलमेंट. अकाउंट सेटल जर केलं तर एकतर कमी कॅश मिळणार किंवा जास्त मिळणार. कमी किंवा जास्त तो असतो डिस्काउंट. मग तिच्याकडून घ्यायचे होते आपल्याला 18,000. किती घ्यायचे होते? 18,000. तिने दिले किती? 17,500. म्हणजे 500 रुपये कमी दिले. मग 500 रुपये आपला लॉस आहे. ज्या डिस्काउंटमुळे आपल्याला लॉस झाला तो डिस्काउंट डेबिटला लिहायचा डिस्काउंट अलाउड नावाने, आणि ज्या डिस्काउंटमुळे आपल्याला फायदा होतो तो क्रेडिटला लिहायचा डिस्काउंट रिसिव्ड. मग आपला लॉस झाला म्हणून डिस्काउंट अलाउड डेबिटला 500 आणि टोटल 18,000. या पद्धतीने अकाउंट तुम्ही सेटल करू शकतात. तर या पद्धतीने आपण आजचा हा प्रॉब्लेम सोडून घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण असाच एक अजून नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. थँक्यू.